चलो बोलिए क्या है सर आज मोर्चा होता काय आहे सुरू आहे आपण जर बघितलं तर मराठी भाषेसाठी मोर्चा होता मीरा भाईंदरमध्ये. नाही, जसा मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला म्हणजे परप्रांतीय व्यापारी आहेत त्यांनी, तसाच एक प्रतिकात्मक मोर्चा मराठी व्यापारीही काढतायत आणि एक उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. तर मनसेच्या नेत्यांची काल रात्री शिवसैनिकांनाही पकडलेला आहे, सगळ्यांचीच अटक आहे. मनाई करण्यात आलेली आहे. मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. मीरा भाईंदरमध्ये सर्व पक्ष त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढतायत आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते. आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना पहाटे 2 वाजता 3 वाजता जाऊन अटक केली जाते. हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी कामं करायला लागले. मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत. पहाटे मनसेचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मी नावं पाहिली आता, अविनाश जाधव आहेत, राजू पाटील आहेत, शिवसेनेचे काही प्रमुख लोक आहेत, मयेकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत, इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना नोटिसा बजावून आधी मोर्चा काढू नका आणि मग त्यांना डिटेन केलं, अटक केली. कशा करता, कोणासाठी, तुमच्यावरती कोणत्या दुबेचा दबाव आहे हे एकदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस. आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली ती या अशाच न्याय्य हक्कांसाठी ना. आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडलेत. तर तुम्ही काय करताय? तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खुर्चीवरून खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे. आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेनावाले, कुठे आहेत ते? अर्ध्या दाढीवरनं हात फिरवणारे. ही अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवेल, इतकी चिडली आहे जनता. कुठे आहेत? शिवसेना म्हणताय ना, आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट. मग तुम्हाला का अमित शहाना विचारायला पाहिजे का? काय वक्तव्य केलं तुम्ही काल? दुबेचा किती लोकांनी निषेध केला? महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेंनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे निशिकांत दुबे. एकतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही हल्ला केलेला नाही. हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीनं सांगायला पाहिजे. कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही इथे अपशब्द वापरलेला नाही. काय माहिती आहे त्या दुबेला? म्हणजे मराठी माणसाला पटकून मारू. हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्या इतपत सोपं आहे का मिस्टर दुबे? हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींचं सोपं नाही किंवा मोदी शहांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला आहे. फेक डिग्री. महुआ मोहित्रांना विचारा, तिची मुलाखत घ्या.
दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री, म्हणजे जसा गुरु तसा चेला. आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय. आणि या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचं मंत्रिमंडळ, सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय. ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या, बाळासाहेबांच्या. लाज नाही वाटत? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. त्या सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात. आम्ही कोणाला त्यांचा जात प्रांत धर्म कधी विचारला नाही. करोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेमध्ये प्रेत तरंगत होती बेवारसपणे, तेव्हा इथे आमचं सरकार, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार, हे अख्ख्या देशाला इथे खाऊ पिऊ घालत होतं, उपचार करत होतं. विचारा तुमच्या लोकांना. तर दुबेला म्हणावं नादा लागू नको महाराष्ट्राच्या. मग पटकनी काय ते आम्हाला दाखवावं लागेल. पळपुटे डरपोक लोक आहे ते. डरपोक. अजून हे तुमचं सरकार ऑपरेशन सिंधूरमधले ते 4 अतिरेकी शोधू शकलं नाही. हिंमत असेल ना तर मोदींना सांगा, त्यांना शोधाने मग आमच्या अंगावर या. मला आश्चर्य वाटतंय भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचं. एकाने तरी या भारतीय जनता पक्षाच्या दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका. फडणवीसांनी निषेध, धिक्कार नाही, अत्यंत कठोर शब्दात निर्वसना केली पाहिजे या दुबेची, या दलालाची. हा दलाल आहे उद्योगपतींचा. आणि त्याला असं वाटते मुंबईतली त्याची दलाली कमी होईल. हा मुंबईच्या दलालीवर जगतो आहे हा दुबे. पण राऊत साहेब, जे मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या घडतं आहे आणि त्यावर भाजप खासदार निशिकांत दुबेजी अरे सोडून द्या विधानं करता आहेत, त्या पार्श्वभूमीवर परराज्यात राहणारे जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना एक निर्माण बघा, हे वारंवार तुम्ही बोलू नका. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये एकाही परप्रांत्यावरती कोणत्याही पक्षानं, ना शिवसेना ना मनसे, एकाही हिंदी भाषिकावरती मला दाखवा की हल्ला झालाय म्हणून किंवा काय चुकीचं काही काम केलंय. आम्ही एवढंच म्हणतोय मराठी बोला. उत्तर प्रदेशला जाऊन आम्ही मराठी बोलतो, तामिळनाडूत जाऊन आम्ही मराठी बोलतो का? आम्ही हिंदी किंवा इंग्रजीच बोलतोय ना. त्यात चुकलं काय? इथे मुंबईतल्या हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायचं, फूट पाडायची आणि महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारचे राजकारण आहे. त्यासाठी या दलालांना पुढे केलेलं आहे. मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्यांनी यापुढे मराठी भाषेत संवादच साधू नये कोणाशी. तो जर खरा मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल, दाखवेल मराठी मर्दपणा काय आहे तो. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळालाय मराठीच्या बाबतीमध्ये, आणि सांगतो मी मराठी आहे. आणि तो तुमचा डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला. लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव घ्यायला आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मागे लावायला. घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे. तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेताय? तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे, या शिंदेच्या पक्षाचा माणूस, अमित शहाच्या पक्षाचा माणूस काय बोलतोय महाराष्ट्राविषयी, मराठी माणसाविषयी? लाज नाही वाटत या शिंदे आणि या फडणवीसना महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला? हे काय येरागाबाळे आहेत का मराठी माणूस इथे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतोय आणि खातो आहोत. लक्षात घ्या, तुझ्या बापाचा खात नाही दुबे. नादा लागू नको महाराष्ट्राच्या. हे सिक्युरिटी घेऊन फिरतोय साले 50 ऑफिसर काय पोलीसवाले. एका पटकनीचा नाही आहे तो. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र है. इतना मैं बोलता हूँ. चलिए बोले क्या है? निशिकांत दुबे ने बयान दिया है कि पटक पटक के मारेंगे. बात ऐसी है, ये दलाल है. निशिकांत दुबे दलाल है. आप पूछिए सुप्रिया सुळे को. ये एक दलाल है. ये दलाली करता है उद्योगपतियों की. ये कमीशन खोर है. मुंबई में भी उसकी दलाली चलती है. ये भारतीय जनता पार्टी के सब लोग हैं पाले हुए. ये उद्योगपतियों से फिरौती वसूलते हैं सब. उसकी डिग्री फेक है. ये जो सांसद महुआ मोहित्रा है ना, आप उसकी इंटरव्यू लीजिए. दिल्ली यूनिवर्सिटी की डिग्री, फेक डिग्री जो संसद में पेश करता है, वो हमें देश के बारे में, प्रांत के बारे में बोलता है. देखिए, एक तो सबसे पहली बात है, यहाँ मुंबई महाराष्ट्र में सालों साल से हमारे हिंदी भाई रहते हैं.
हमारा उनका अच्छा रिश्ता है, अच्छा डायलॉग है। हम राजनीति नहीं करते, ये सबसे पहली बात है। जरूर हम चाहते हैं कि हमारे साथ रहे, हमारे साथ भी थे। अब अगर आज पॉलिटिकली नहीं है तो हम उनको कन्विंस करेंगे, लेकिन किसी भी हिंदी भाई के ऊपर शिवसेना ने हमला नहीं किया है, न करेंगे, न पहले किया है। ये दुबे को समझना चाहिए। ये राजनीति करना चाहते हैं। तो महाराष्ट्र कोई नेता इस बात का विरोध क्यों नहीं कर रहा है? सबसे पहली बात यह है कि दुबे है कौन? दुबे को क्या अथॉरिटी दिया है कि यहाँ के हिंदी भाषिकों ने? वहाँ बैठकर आप बात करते हो। यहाँ के जो हिंदी भाषिक नेता है, मैं उनसे अपील करता हूँ, दुबे का जो वक्तव्य है उसका निषेध करो, आप धिक्कार करो उसका। बताइए आप झूठ बोल रहे हो तो मैं कहूँगा कि आप महाराष्ट्र की मिट्टी में मिलजुल गए हो। कौन है दुबे आपका? आपका दुबे कौन लगता है? ये फालतू आदमी है, ये बोगस डिग्री जैसा गुरु वैसा चेला है। मुझे आश्चर्य है महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उनके पूरे कैबिनेट का, एक आदमी भारतीय जनता पार्टी का सांसद वहां बैठकर महाराष्ट्र के बारे में, मराठी आदमी के बारे में, मराठी मानुस के बारे में घटिया बातें करता है और आप चुप बैठे हो। आप कौन से मुख्यमंत्री हो? आपको छत्रपति शिवाजी महाराज और बाला साहब ठाकरे का नाम लेने का अधिकार नहीं है भाई। एकनाथ शिंदे अपने आप को डुप्लीकेट शिवसेना का नेता मानता है ना, दाढ़ी पे हाथ घुमाते फिरता है। निकाल दो दाढ़ी आपकी। अगर दाढ़ी में दम नहीं है ना तो दाढ़ी काट कर घूमो, नहीं तो हम आपकी दाढ़ी काट देंगे। क्या चल रहा है आपका? हाँ, इस्तीफा दे दो अगर मर्द हो तो। आप जाकर पूछो मोदी जी और शाह जी को, ये क्या चल रहा है महाराष्ट्र के बारे में? ये कैसी बातें हो रही है? यहाँ एक भी हिंदी भाषिक के ऊपर कभी हमला नहीं हुआ है। आप मुझे बताइए, दिखाइए, आप बताइए क्या है ये? यहाँ लाखों हिंदी भाषिक रहते हैं। हम लोग हिंदी में बात, मैं अभी हिंदी में बात कर रहा हूँ ना। अगर हिंदी के ऊपर में बंदी हम लोग डालेंगे तो मैं क्यों हिंदी में बात करूँ? ये तमिलनाडु नहीं है, ये महाराष्ट्र है भाई। तो ये बात है। देवेंद्र फडणवीस, ये एकनाथ शिंदे, अजित पवार जो डेप्यूटी सीएम है, दो, ये उनकी जिम्मेदारी है। ये दुबे को सीधा करो। जिस तरह से महाराष्ट्र के बारे में वो बोल रहा है ना, ये आपकी जिम्मेदारी है। ये तो इस्तीफा दे दो। सर, आपकी सभा में चेतावनी दी गई थी कि आने वाले, आपकी सभा में चेतावनी दी गई थी आने वाले वक्त में भाषा को लेकर, जात को लेकर लड़ाई करेंगे ताकि इलेक्शन उनको खेलने के लिए इजी हो जाए, इलेक्शन में आने के लिए इजी हो जाए। ऐसा कौन बोला? सर, कहा था कि आपको ये भाषाओं में कौन बोला? हाँ, ठीक है ना। फिर किसी हिंदी भाषिक के ऊपर अटैक किया? क्या हमको महाराष्ट्र में हमारी भाषा के साथ लड़ने का अधिकार नहीं है? हमारी भाषा, हमारी अस्मिता, उसके बारे में बोलने का अधिकार नहीं है? क्या ये सवाल जाकर आप योगी जी को पूछ सकते हो? क्या ये सवाल जाकर आप गुजरात के मुख्यमंत्री को पूछ सकते हो कि आप आपकी भाषा के बारे में कैसे बोल सकते हो? क्या ये सवाल सिर्फ महाराष्ट्र में पूछा जाएगा? क्या ये सवाल आप स्टालिन से पूछ सकते हो? मुझे बताइए। सिद्धरामैया से पूछ सकते हो? मुझे आश्चर्य है, आप जैसे पत्रकारों का जो मराठी में बात करते हैं और महाराष्ट्र के लोगों को पूछते हो कि मराठी में ऐसे ऐसे कैसे आप बोल सकते हो? भाई ये महाराष्ट्र है। 106 लोगों ने शहादत दी है ये मराठी राज्य बनाने के लिए। सर, आपने ट्रम्प ने फिर से मोदी को धमकी दिया है कि प्रेस में अगर आप, मराठी ये प्रेसिडेंट ट्रम्प ने मोदी को धमकी दी है फिर से कि ब्रिक्स में टैरिफ बढ़ा। हाँ, तो ये दुबे को भेज दो ट्रम्प से लड़ने के लिए। ये जो दुबे है ना, कोई ये जो निशिकांत दुबे है ना, उसको बोलो तुम्हारे नेता को धमकी दिया है ट्रम्प ने, जाओ ट्रम्प से लड़ो, हिम्मत है तो। बकवास लोग है ये दुबे जैसे लोग, कलंक है इस देश को। आरएसएस असं म्हणतं आहे की प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेत किंवा स्थानिक भाषेतच हवं, मातृभाषेतच हवं असं आरएसएसने काल त्यांची भूमिका जाहीर केली. हो, ती भूमिका आम्ही सुद्धा काल मांडली. आमच्या समाज माध्यमांवर, आमच्या माध्यमातून आर्यशक्ती सुनील आंबेडकर जे प्रचारक प्रमुख आहेत त्यांनी मातृभाषेचं महत्त्व काल देशाला समजून सांगितलं. ते काल सगळं आलेलं आहे. आम्ही वेगळं काय सांगतोय? प्राथमिक शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असायला पाहिजे सर्व देशात. उत्तर प्रदेशमध्ये हिंदी असायला पाहिजे. जो डुबे आहे त्याच्या राज्यात पण हिंदी असायला पाहिजे. कर्नाटकात कानडी असायला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी असायला पाहिजे. राजस्थानात हिंदी असायला पाहिजे. बरोबर आहे ना? कुठे डोगरी असायला पाहिजे.
मल्याळी असायला पाहिजे, पंजाबी असायला पाहिजे. आम्ही वेगळं काय सांगतोय? मग त्याच हिशोबात महाराष्ट्रात मराठी असायला पाहिजे. हे जर आम्ही करू शकत नसू तर हा महाराष्ट्र कसला आहे मग? कशाला छत्रपती शिवाजींचे पुतळे उभा करताय देवेंद्र फडणवीस आणि पोवाडे गाताय महाराजांचे? चला, धन्यवाद. एक प्रश्न आहे की राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना या सूचना केल्या आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युती करण्यासंदर्भात तुम्ही कुठलीही विधानं किंवा भूमिका प्रसार माध्यमांमध्ये करू नका. त्यात चुकीचं काय? त्यांच्या पक्षाच्या सृष्टीच्या चौकटी कशा असाव्यात हे त्यांनी ठरवलेलं. कोणी उठावं आणि बोलावं हे आमच्या पक्षात सुद्धा नाहीये ना. हा एक धोरणात्मक निर्णय असतो प्रत्येक पक्षाचा आणि दोन पक्षाचे प्रमुख नेते त्या संदर्भात बोलून निर्णय घेणार आहेत. आपण पाहिलं असेल की डोममधल्या सभागृहामध्ये व्यासपीठावर 2च खुर्च्या होत्या. 2 खुर्च्या होत्या. याचा अर्थ 2 पक्षाचे प्रमुख नेते, 2 ठाकरे या संदर्भात बोलतील, चर्चा करतील. बाकीच्यांनी याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही. संपला विषय. पण ते वारंवार विचारलं जाते आणि आम्ही रोज तुम्हाला विचारतो आहोत की राजकीय युतीबाबत कधी बोलणी सुरू होती? कारण तुम्ही दोन्ही भावांच्या मध्ये मध्यस्थाची भूमिका बजावता. नाही, मध्यस्थ नाही. तुम्ही काही पुढाकार घेतात का अलीकडच्या काळात? पुन्हा मध्यस्थ हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे. संवाद होणार आहे का राजकीय युती संदर्भात? मध्यस्थ हा शब्द चुकीचा आहे. अख्ख्या महाराष्ट्राला जे वाटतं तेच मलाही वाटतं. कोणीतरी हा संवाद साधण्याचा प्रयत्न करण्याचं थांबू नये असं मला वाटतं आणि आम्ही ते प्रयत्न करतो. दोन्ही बाजूचे अनेक प्रमुख लोक त्यासाठी प्रयत्नशील असतात. आता मुळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये विसंवाद नाही. विसंवाद नाही म्हटल्यावरती किंवा संवाद आहे हे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. आणि जो संवाद व्हायचा आहे